Today's subject is business law, and this is our chapter number 9, that is e-contract, that means electronic contract. First, we will see what is e-contract, and then we will see the essentials of e-contract. So, in this chapter, there are 2 points. That is, first is e-contract, and second is essentials of e-contract. E-contract is any kind of contract formed in the course of e-contract by the interaction of two or more individuals using electronic means. See, e-contract means it is a course of e-contract is the any kind of contract formed in the course of e-commerce by the interaction of two or more individuals using electronic means such as email, the interaction of individual with electronic agent such as computer program, or interaction of at least two electronic agents that are programmed to recognize the existence of contract. See, e-contract means electronic contract. नॉर्मल आपण जे कॉन्ट्रॅक्ट बघितलेले आहे त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये काय केलं जातं तर इथे प्रॉमिसर असतो, एक जे प्रॉमिसी असणार आहे. प्रॉमिसर जो आहे तो ऑफर प्रॉमिसीला देणार आहे. देन जो ऑफरर आहे, जो ऑफरही आहे, दॅट इज प्रॉमिसी, तो ती ऑफर जी आहे ही ऍक्सेप्ट करेल किंवा ती रिजेक्ट करेल. हे नॉर्मल कॉन्ट्रॅक्टमध्ये होतं. ई कॉन्ट्रॅक्टमध्ये काय केलं जातं तर इथे इलेक्ट्रॉनिक कॉन्ट्रॅक्ट मीन्स जे कॉन्ट्रॅक्ट आहे हे इलेक्ट्रॉनिकली केलं जातं, मीन्स बाय वे ऑफ इंटरनेटने असेल किंवा टेलिफोनिक कम्युनिकेशन, देन फॅक्स असेल किंवा काही डॉक्युमेंट्स थ्रू होत असेल. इलेक्ट्रॉनिकली मीन्स इथे जे कॉन्ट्रॅक्ट आहे इथे फेस टू फेस इथे कम्युनिकेशन होत नाहीये. इलेक्ट्रॉनिकली त्यांचं जे इंटरॅक्शन आहे, मग टू ऑर मोर इंडिव्हिज्युअल्स, मग ते 2 पर्सन असतील किंवा 2 पेक्षा जास्त पार्टीज असतील, यांच्यामध्ये जे इंटरॅक्शन होतंय हे इलेक्ट्रॉनिकली होतंय. मग ते ईमेल थ्रू होत असेल किंवा त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन, टेलिफोनिक कम्युनिकेशन असेल किंवा इलेक्ट्रॉनिकली त्यांनी मेसेज पाठवून किंवा मेसेजेस थ्रू त्यांचं इंटरॅक्शन होत असेल, मग इथे कॉन्ट्रॅक्ट जे आहे हे इलेक्ट्रॉनिकली केलं जाणार आहे. विथ एन इलेक्ट्रॉनिक एजंट सच ॲज कम्प्युटर प्रोग्राम, मग तिथे इलेक्ट्रॉनिक एजंट मीन्स कम्प्युटर प्रोग्राम थ्रू ते इंटरॅक्शन करणार आहेत. और interaction of at least two electronic agents that program to recognize the existence of contract. किंवा इथे इलेक्ट्रॉनिक एजंट्स असणार आहेत. मग त्याच इलेक्ट्रॉनिक एजंट्स मीन्स इथे जे प्रोग्राम आहेत त्या प्रोग्राम थ्रू इलेक्ट्रॉनिकली कॉन्ट्रॅक्ट जे आहे इथे केलं जाणार आहे. So this is e-contract. E-contract is any kind of contract formed in the course of e-commerce. ई-कॉमर्स मध्ये आपण काय बघितलं होतं तर इलेक्ट्रॉनिक कॉमर्स मीन्स जे काही ट्रान्झॅक्शन आहेत ते इलेक्ट्रॉनिकली केले जातात ई-कॉमर्स मध्ये. ई कॉन्ट्रॅक्ट मध्ये काय केलं जातं तर त्यांचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे हे इलेक्ट्रॉनिकली बनलं जाते किंवा त्यांचं जे इंटरॅक्शन आहे दोन्ही पार्टीज मधलं किंवा 2 पेक्षा जास्त ज्या कोणी पार्टीज आहेत तर त्यांच्यामधलं इंटरॅक्शन हे इलेक्ट्रॉनिकली होतंय विथ अन इलेक्ट्रॉनिक एजंट. मग तो कम्प्युटर प्रोग्राम असेल किंवा ते ईमेल थ्रू एकमेकांशी इंटरॅक्ट करत असतील. सो इलेक्ट्रॉनिकली इथे कॉन्ट्रॅक्ट जे आहे हे फॉर्म होणार आहे. Essentials of electronic contract. First is an offer requirement to be made. In many contracts, the offer is not made directly one on one. बरेचसे असे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत की ज्यामध्ये जी ऑफर आहे ती डायरेक्टली वन ऑन वन नाही केली जात, मीन्स डायरेक्टली इथे ऑफर जी आहे केली जात नाही. द कन्झ्युमर ब्राउज the available goods and services showed on seller's website and then choose what he would like to purchase.
नॉर्मली आपण जेव्हा काही पर्चेसिंग करतो वेबसाईट थ्रू, तर तिथे डायरेक्टली ऑफर आपल्याला केलेली नसते, की येस तुम्ही हे प्रॉडक्ट परचेस करा. असं डायरेक्टली तिथे केलेलं नसतं. बट तिथे काही आपण काय करतो जेव्हा परचेस करायचं असेल, तेव्हा ती वेबसाईट जी आहे ही आपण ब्राउज करणार आहोत अँड देन तिथे जे अवेलेबल गुड्स आहेत किंवा ज्या सर्व्हिसेस आहेत, त्यापैकी आपल्याला जी कोणती सर्व्हिस आपल्याला हवी असेल, ते आपण तिथे चूज करून तिथे ऑफर आपण करणार आहोत. मग इथे काय केलं जातंय, तर इथे ऑफर डायरेक्टली इथे केलेली नव्हती. बट इथे आपण काय केलंय, तर ऑफर जी आहे ही इन्व्हिटेशन होतं इथे. ऑफर केली म्हणजे काय केलं गेलं, तर प्रॉमिसर जो आहे, हा प्रॉमिसीला डायरेक्टली इथे ऑफर करतो, की त्यामध्ये जे गुड्स आहेत ते तो सेल करणार आहे. मग त्या प्रॉमिसीला पर्चेस करायचेत की नाही, हे इथे ऑफर होते. बट इलेक्ट्रॉनिक कॉन्ट्रॅक्टमध्ये इथे जी ऑफर आहे, ही अशी डायरेक्टली केली जात नाही, वन ऑन वन केली जात नाही. तर इथे ज्या जो कोणी बायर आहे, तर त्या बायरला त्या वेबसाईटवर जाऊन तिथे सर्च करावं लागतं त्याला कोणते गुड्स आहेत. त्या अवेलेबिलिटी ऑफ गुड्समध्ये त्याला कोणते चूज करायचेत अँड देन त्यातले जे गुड्स त्याला इम्पोर्टंट असतील तो ते परचेस करेल. The offer is not made by website showing the items for sale at particular price. मग त्या वेबसाईटवर तिथे कोणतीही ऑफर केलेली नसते. तिथे ऑफर केलेली नसणार आहे. The offer is not made by website showing the items for sale. मग त्या वेबसाईटवर अशी कोणत्याही प्रकारची ऑफर केलेली नसणार आहे. मग त्यातले कोणते गुड्स आणि कोणते सर्व्हिसेस जे आहेत हे सेल करण्यासाठी आहेत, अशी कोणतीही ऑफर तिथे नसणार आहे त्या वेबसाईटवर. Next point is offer needs to be acknowledged. The offer is changeable at any time until the acceptance is made. जोपर्यंत एखादी ऑफर जी आहे ही ॲक्सेप्ट करत नाही तोपर्यंत तिच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात. First point is email, that is electronic mail. The offers and acceptance between the parties can be exchanged by email. It can be collected with fax, paper documents, टेलिफोनिक डिस्कशन एटसेट्रा. सी इथे ईमेल थ्रू सुद्धा जे ऑफर आहे आणि त्यांचा जो ॲक्सेप्टन्स आहे हा इथे होणार आहे. जेव्हा आपण एखाद्या वेबसाईट थ्रू एखादा प्रॉडक्ट परचेस करतो, तेव्हा आपल्याला तिथे एक ऑप्शन असतो बाय नाऊ किंवा परचेस. त्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करावं लागतं. ते क्लिक केल्यानंतर तिथे जी आपली ऑर्डर आहे ही प्लेस होणार आहे अँड देन ती ऑफर जी आहे तिथे आपण ऑर्डर प्लेस केल्यानंतर आपल्याला एक ती जी ऑर्डर आहे ती प्लेस केल्यानंतर तिथे आपल्याला एक कन्फर्मेशनचा सुद्धा मेसेजेस येतात, की येस तुम्ही ही ऑर्डर जी आहे ती प्लेस केलेली आहे. तुम्हाला ती कंटिन्यू करायची आहे की नाही, ॲक्सेप्ट करायची आहे की नाही. तिथे मग ते कन्फर्मेशनचा मेल येतो किंवा कधी-कधी टेलिफोनिक डिस्कशन आपल्याला फोन जो आहे हा फोन कॉल तिथे येतो किंवा काही पेपर डॉक्युमेंट्स असतील. सो इथे जी ऑफर आहे ही अॅक्नॉलेजमेंट तिचं केलं पाहिजे. So the offer and acceptance between the parties can be exchanged by email. मग ती ऑफर आहे. ऑफर आणि एक्सेप्टन्स या दोन्ही गोष्टींचं कन्फर्मेशनसाठी जो ईमेल आहे, ईमेल थ्रू सुद्धा इथे इंटरॅक्शन होणार आहे. इट कॅन बी कलेक्टेड विथ फॅक्सेस, देन पेपर डॉक्युमेंट्स, टेलिफोनिक डिस्कशन. मग ॲक्चुअल तिथे ॲक्सेप्टन्स झालंय की नाही हे कन्फर्मेशनसाठी टेलिफोनिक डिस्कशन सुद्धा करू शकतात किंवा जे पेपर डॉक्युमेंट्स आहेत ते सुद्धा इथे कलेक्ट केले जाणार आहेत. Website forms. Through the website, the seller can offer products or services. For example, software, clothes, tickets, etc. The customers select from the availability and place an offer by completing the order form provided on website. जेव्हा आपण एखादा ऑनलाईन प्रॉडक्ट परचेस करतो, तेव्हा तिथे काय केलेलं असतं, तर त्या वेबसाईटवरती प्रॉडक्ट्स तिथे ऑफर केलेले असतात. मग तिथे त्यांचे जे काही त्यांच्याकडे अवेलेबल प्रॉडक्ट्स आहेत, ते तिथे दाखवलेले असणार आहेत.
मग फॉर एक्झाम्पल तिथे काही सॉफ्टवेअर्स असतील किंवा काही क्लॉथ्स असतील, तिकीट्स असतील, मग ते मूव्ही तिकीट्स किंवा ट्रॅव्हलिंगसाठी जे तिकीट्स आहेत ते असतील. द कस्टमर सिलेक्ट्स फ्रॉम द अवेलेबिलिटी. जे तिथे अवेलेबल गुड्स आहेत, मग त्या अवेलेबल गुड्समधले जर कस्टमरला काही गुड्स परचेस करायचे असतील, देन ही कॅन प्लेस अन ऑर्डर. तो ऑर्डर जे आहे तो तिथे प्लेस करू शकतो. मग आता ही ऑर्डर प्लेस करताना तिथे जो फॉर्म दिलेला असतो, तो फॉर्म आपल्याला फिलअप करावा लागतो. जसं की जो ऑर्डर करणार आहे त्याचा नेम, त्याचा ॲड्रेस, कोणतं जे गुड्स आहे ते त्यांनी त्याच्यासाठी ऑर्डर प्लेस केलेली आहे. या सगळे जे डिटेल्स आहेत, हे डिटेल्स असलेला एक फॉर्म जो तिथे वेबसाईटवर अवेलेबल असतो, ज्या वेबसाईटने जो प्रोव्हाईड केलेला असतो, तो तिथे फिलअप करावा लागतो. The products or services may be delivered later like clothes. मग जेव्हा आपण अ, काही ऑनलाईन पर्चेसिंगसाठी काही ऑर्डर प्लेस करतो, तेव्हा एक सर्टन पिरियड असतो. त्या टाईम पिरियड नंतर एक डेट दिलेली असते. त्या डेटला ते प्रॉडक्ट्स जे आहेत हे आपल्याकडे डिलिव्हर्ड होतात. ऑर मे बी डिलिव्हर्ड इलेक्ट्रॉनिकली लाइक ई-तिकीट्स. आता जर काही तिकीट्स बुक केले असतील, मग ते मूव्हीचे असतील किंवा ट्रॅव्हलिंगसाठी असतील, जे काही तिकीट्स बुक केले असतील, तर ते इलेक्ट्रॉनिकली डिलिव्हर्ड होणार आहेत. जेव्हा आपण तिथे ऑर्डर जी आहे ती प्लेस करणार आहोत किंवा जेव्हा तिथे आपण ऑर्डर जी आहे ती करणार आहोत. जर प्रॉडक्ट्स असतील, तर ते प्रॉडक्ट्स जे आहेत त्यांची डिलिव्हरीची डेट दिलेली असते आणि त्या डेटला तिथे गुड्स जे असतील किंवा क्लोथ्स असतील, तर ते डिलिव्हर्ड केले जातात. किंवा जर ई-तिकीट्स असतील, इलेक्ट्रॉनिकली जर आपण काही बुकिंग केलं असेल, तर ते जे तिकीट्स आहेत ते इलेक्ट्रॉनिकली आपल्याला डिलिव्हर्ड केले जातात. सो ऑफर नीड्स टू बी एक्नॉलेज्ड. ऑनलाईन ॲग्रीमेंट्स. Consumers or users need to make an agreement online to be able to avail the products or services. For example, by clicking on I accept button when connecting to software, or by clicking on I agree button when signing up for email account. काही ऑनलाईन ॲग्रीमेंट्स देखील असतात आणि त्या ऑनलाईन ॲग्रीमेंट्समध्ये ते ॲग्रीमेंटला जर आपण ॲग्री असू, तर तिथे आय ॲक्सेप्ट किंवा आय ॲग्री जे तिथे बटन दिलेलं असतं, त्या बटनवर आपल्याला क्लिक करावं लागतं. आपल्याला साइन इन करावं लागतं ईमेल अकाउंटवरून. सो दॅट्स वाय तिथे जे ऑनलाईन ॲग्रीमेंट आहे, त्या ॲग्रीमेंटसाठी आपण ॲग्री असल्याचे तिथे एक्नॉलेजमेंट मिळणार आहे. याचं एक सिंपल एक्झाम्पल. Next is legal consideration. For any contract to be lawfully effective, it must have legal consideration. एखादा कॉन्ट्रॅक्ट लॉफुली इफेक्टिव्ह होण्यासाठी तिथे लीगल कन्सिडरेशन असणं इम्पॉर्टंट आहे. कन्सिडरेशन मीन्स समथिंग इन रिटर्न. इट मीन्स when both the parties give and receive something in return. आता तिथे दोन्ही बाजूने दोन्ही पार्टीज कडून काहीतरी बोथ पार्टीज द गिव्ह अँड रिसीव्ह समथिंग इन रिटर्न. आता ऑनलाईन एखादं आपण प्रॉडक्ट परचेस केलं, तर डेफिनेटली आपण त्यांना कॅश जे आहे ते देणार आहोत आणि देन त्यांचं जे प्रॉडक्ट आहे ते आपल्याकडे येणार आहे. सो इथे लॉफुल कन्सिडरेशन होणार आहे. मग हे कन्सिडरेशन लॉफुल होण्यासाठी दोन्ही पार्टीज कडून when both parties give and receive something in return, काहीतरी दिलं पाहिजे आणि ते जे रिसीव्ह आहे ते रिसीव्ह झालं पाहिजे. सो इथे लॉफुल कन्सिडरेशन असणं इम्पॉर्टंट आहे. For any contract to be lawfully effective, it must have legal consideration. Hence, when a website makes a contract between two parties where legal issues arise, like a person provide pornographic movie as a consideration for purchasing MP3 player, then such contract is void. असेही काही कॉन्ट्रॅक्ट असतात की त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये लीगल इश्यूज अराईज होतात. आता लीगल इश्यूज कसे अराईज होतात? सपोज एखाद्या पर्सनने MP3 प्लेअर परचेस करण्यासाठी काय केलं, तर त्याचं कन्सिडरेशन म्हणून त्याने एखादी पॉर्नोग्राफिक मूव्ही जी आहे ती दिलेली आहे. मग अशा प्रकारचे जे कॉन्ट्रॅक्ट्स असतात, हे कॉन्ट्रॅक्ट व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट नाहीये, हे व्हॉइड कॉन्ट्रॅक्ट आहेत.
अशा प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट जे आहेत ही एक्झिस्टन्समध्ये येत नाहीत. हे इथे कन्सिडरेशन जे आहे हे लीगल कन्सिडरेशन नसणार आहे. दॅट्स वाय अशा प्रकारचे जे कॉन्ट्रॅक्ट्स असतात हे कॉन्ट्रॅक्ट्स व्हॉइड होणार आहेत. ती व्हॅलिड होणार नाहीत. सो इथे जे कन्सिडरेशन आहे ते लॉफुल असलं पाहिजे आणि लॉफुल कन्सिडरेशन असेल देन ते ॲग्रीमेंट जे आहे हे इफेक्टिव्ह होणार आहे. ते कॉन्ट्रॅक्ट जे आहे हे इफेक्टिव्ह इथे असणार आहे. Next is intention to create lawful relation. If the parties have no intention to create lawful relationships, then there is no possibility of contract between them. आता त्या दोघांमध्ये जे इंटेन्शन आहे हे लॉफुल रिलेशन क्रिएट करण्याचं तिथे इंटेन्शन असलं पाहिजे. Generally, agreements that have domestic or social nature are not considered contract and therefore are not enforceable. जनरली काही जे ॲग्रीमेंट्स आहेत ते डोमेस्टिक किंवा सोशल नेचर चे आहेत. द ॲग्रीमेंट्स हॅव अ डोमेस्टिक अँड सोशल नेचर आर नॉट कन्सिडर्ड कॉन्ट्रॅक्ट. मग ती जी कॉन्ट्रॅक्ट्स आहेत ही कॉन्ट्रॅक्ट्स असं कॉन्ट्रॅक्ट्स इथे नसणार आहेत. ती कॉन्ट्रॅक्ट्स म्हणून कन्सिडर नाही केली जाणार आहेत. देअरफॉर नॉट एन्फोर्सेबल. See, for example, website that provide general data on instructions on health. मग अशी काही वेबसाईट आहे की जिथे जनरल डेटा प्रोव्हाइड केला जातोय अँड इन्स्ट्रक्शन्स ऑफ हेल्थ. हेल्थशी रिलेटेड ज्या काही इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या तिथे दिल्या जाणार आहेत. सो एखादं लॉफुल रिलेशन क्रिएट करण्यासाठी तिथे दोन्ही पार्टीचं इंटेन्शन लॉफुल रिलेशन क्रिएट करण्याचं असलं पाहिजे. That's why if the parties have no intention to create lawful relation, then there is no possibility of contract between them. सो तिथे जर लॉफुल रिलेशन क्रिएट करण्याचं इंटेन्शन नसेल तर तिथे त्या दोघांमध्ये कॉन्ट्रॅक्ट जे आहे हे बनणार नाहीये. सो जनरली ॲग्रीमेंट्स दॅट हॅव डोमेस्टिक ऑर सोशल नेचर आर नॉट कन्सिडर ॲज कॉन्ट्रॅक्ट. मग आता डोमेस्टिक किंवा सोशल नेचरचे जे काही कॉन्ट्रॅक्ट्स आहेत तर तिथे लॉफुल रिलेशन नाहीये किंवा त्यांचं जे इंटेन्शन आहे हे इथे दोन्ही पार्टीजमध्ये कॉन्ट्रॅक्ट इथे होणार नाहीये. देअरफॉर it is not enforceable. Next is parties must be able to contract. ई कॉन्ट्रॅक्ट मध्ये एंटर होण्यासाठी पार्टीज ज्या आहेत त्या कॉम्पिटंट असणं इम्पॉर्टंट आहे. मीन्स जर त्या पार्टीज आहेत त्या इनकॉम्पिटंट असतील मीन्स त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये एंटर होण्यासाठी कपॅबल नसतील देन कॉन्ट्रॅक्ट बिकम्स वॉइड. सी कॉन्ट्रॅक्ट्स बाय मायनर्स एटसेट्रा आर वॉइड. जर कॉन्ट्रॅक्टमध्ये मायनर पर्सन एंटर होत असेल मुळात तो एंटर होऊ शकत नाही पण तसं जर कॉन्ट्रॅक्ट असेल देन कॉन्ट्रॅक्ट बिकम्स वॉइड. जे इनकॉम्पिटंट पर्सन आहेत मायनर अनसाउंड माइंड पीपल या पार्टीज ज्या आहेत या कॉन्ट्रॅक्टमध्ये एंटर होऊ शकत नाहीत कोणत्याही प्रकारच्या. सो द कॉन्ट्रॅक्टिंग पार्टीज मस्ट बी लॉफुली कॉम्पिटंट टू एंटर इन टू कॉन्ट्रॅक्ट. मग ज्या लॉफुली कॉम्पिटंट पर्सन आहेत तेच फक्त त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये एंटर होऊ शकतात. मग लॉफुली कॉम्पिटंट पर्सन कोण असतील तर ज्यांचं एज जे आहे हे 18 इयर्स कम्प्लीट आहे, जो साऊंड माइंड पीपल आहे, जो साऊंड माइंड पर्सन आहे अँड देन ज्याला मग असे पर्सन जे आहेत हे कॉन्ट्रॅक्टमध्ये एंटर होऊ शकतात आणि असा पर्सन की जो लॉने डिस्क्वालिफाय केलेला नाहीये असे पर्सन इथे कॉन्ट्रॅक्टमध्ये एंटर होऊ शकतात. सो जे इनकॉम्पिटंट पर्सन आहेत हे कॉन्ट्रॅक्टमध्ये येऊ शकत नाहीत आणि जर असे एंटर झाले देन कॉन्ट्रॅक्ट बिकम्स वॉइड. तिथे कॉन्ट्रॅक्ट जे आहे जे ॲग्रीमेंट आहे हे वॉइड होणार आहे and that's why contracting parties must be lawfully competent to enter into contract. Next point is free and unaffected consent. There must not be any confusion and disturbance of will of any party. मग इथे जो कन्सेंट आहे हा फ्री कन्सेंट इथे असला पाहिजे. इथे कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन किंवा डिस्टर्बन्स असू नये.
देअर मस्ट नॉट एनी कन्फ्युजन अँड डिस्टर्बन्स द विल ऑफ एनी पार्टी. मग ज्या पार्टीची इच्छा आहे तर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन किंवा कोणताही डिस्टर्बन्स असू नये. Usually in online contracts, when there is no actual real time communication between the parties involving the contract, then click through the process ensure genuine and free consent. आता ई कॉन्ट्रॅक्टमध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्ट्रॅक्टमध्ये इथे काही फेस टू फेस इंटरॅक्शन नाहीये किंवा इथे ऍक्च्युअल रिअल टाइम कम्युनिकेशन नाहीये. इथे जस्ट क्लिक थ्रू इथे त्यांचा कन्सेंट जो आहे हा इथे मिळणार आहे. सो ऑनलाईन कॉन्ट्रॅक्टमध्ये जर आपण ॲग्री असू तर तिथे आय ॲग्री किंवा आय ॲक्सेप्ट त्या बटनवर आपल्याला क्लिक करावं लागतं. सो तिथे आपला कन्सेंट जो आहे तो तिथे जेन्युइन मानला जाणार आहे. सो देन क्लिक थ्रू द प्रोसेस एन्श्युअर्स जेन्युइन अँड फ्री कन्सेंट. मग इथे फ्री कन्सेंट जो आहे तो कसा हे केला जाईल तर जेव्हा तिथे आपण क्लिक करणार आहोत तेव्हा आपला तिथे कन्सेंट असेल असं तिथे मानलं जाईल. फॉर एक्झाम्पल consent between website and customers who buys through website. आता इथे जो कन्सेंट असणार आहे कन्सेंट इथे कुठला म्हटलाय तर वेबसाईट अँड कस्टमर्स. आता वेबसाईट जिथे प्रोडक्ट्स आहेत सेलिंगसाठी अँड कस्टमर ज्याची इच्छा आहे प्रोडक्ट परचेस करणे. मग जेव्हा कस्टमर एखाद्या प्रोडक्टसाठी ऑर्डर प्लेस करेल तेव्हा त्याचा तिथे फ्री कन्सेंट असणार आहे की येस त्याला ते प्रोडक्ट परचेस करायचे. then consent between website and customer who buys through the website. जो पर्सन आहे तो वेबसाईट थ्रू परचेस करणार आहे त्याचा कन्सेंट तिथे रेकॉर्ड केला जाईल. नेक्स्ट इज द ऑब्जेक्ट नीड्स टू बी लॉफुल. Valid contract expects a lawful object. So a contract for selling pornography or narcotic drugs is void. एखाद्या कॉन्ट्रॅक्ट मधलं ऑब्जेक्ट जे आहे किंवा कन्सिडरेशन जे आहे हे व्हॅलिड असलं पाहिजे. तिथे कोणत्याही इलिगल गोष्टी असून चालणार नाहीत. सो द कॉन्ट्रॅक्ट फॉर सेलिंग पॉर्नोग्राफी ऑर नार्कोटिक ड्रग्स इज वॉइड. मग हे ड्रग्स किंवा हे पॉर्नोग्राफी जे आहे हे सगळे इलिगल गोष्टी आहेत. सो इथे अशा प्रकारचा जर कॉन्ट्रॅक्ट होत असेल देन इथे कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते होणार नाहीये. जे अग्रीमेंट आहे ते त्यांचं वॉइड होणार आहे. सो दॅट्स वाय व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट एक्सपेक्ट्स लॉफुल ऑब्जेक्ट. जे कन्सिडरेशन आहे जे ऑब्जेक्ट आहे हे लॉफुल तिथे असणं इम्पॉर्टंट आहे. तिथे अनलॉफुल कोणत्याही गोष्टी असून चालत नाही. दॅट्स वाय कॉन्ट्रॅक्ट फॉर सेलिंग pornography or narcotic drugs is void. Next point is conviction and possibility of performance. A contract to be effective must not be unclear. जे कॉन्ट्रॅक्ट आहे एखादा कॉन्ट्रॅक्ट इफेक्टिव्ह होण्यासाठी त्यातल्या सगळ्या टर्म्स अँड कंडिशन्स ज्या आहेत या क्लिअर असणं इम्पॉर्टंट आहे. सो दॅट्स वाय अ कॉन्ट्रॅक्ट टू बी इफेक्टिव्ह मस्ट नॉट बी अनक्लिअर. ते अनक्लिअर असून चालणार नाही. देअर मस्ट बी पॉसिबिलिटी ऑफ परफॉर्मन्स. तिथे ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत जे परफॉर्मन्स तिथे सांगितलेले आहे तो पॉसिबल झाला पाहिजे. अ कॉन्ट्रॅक्ट विच इज इम्पॉसिबल टू परफॉर्म कॅनॉट कम इन टू इफेक्ट. मग एखाद्या कॉन्ट्रॅक्टमध्ये काही इम्पॉसिबल इव्हेंट असेल की जो घडू शकणार नाही मग अशा वेळेला ते जे कॉन्ट्रॅक्ट आहे हे कॉन्ट्रॅक्ट तिथे कम्प्लीट होणार नाहीये. सो कॅनॉट कम इन टू इफेक्ट. त्याचा इफेक्ट जो आहे तो इथे होणार नाही. फॉर एक्झाम्पल वेन अ वेबसाईट प्रॉमिस टू सेल लँड ऑन मून. आता हा जो इव्हेंट आहे एखाद्या वेबसाईटने सांगितलं की आम्ही चंद्रावरची जमीन सेलिंगसाठी काढलेली आहे. पॉसिबिलिटी नाहीये हा परफॉर्मन्स होण्याची. दॅट्स वाय इथे ज्या गोष्टी घडू शकतात ज्याची पॉसिबिलिटी आहे त्याच गोष्टी इथे कॉन्ट्रॅक्टमध्ये सांगितल्या पाहिजेत ज्यांची पॉसिबिलिटी असणार आहे परफॉर्मन्सची. आता जर असं सांगितलं असेल वेन अ वेबसाईट प्रॉमिस टू सेल लँड ऑन मून हे इथे कॉन्ट्रॅक्ट होणार नाहीये बिकॉज ह्या इम्पॉसिबल गोष्टी आहेत. सो अ कॉन्ट्रॅक्ट विच इज इम्पॉसिबल टू परफॉर्म कॅनॉट कम इन टू इफेक्ट. ते कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते एक्झिस्टन्समध्ये येणार नाहीये. सो इथे जे पॉसिबल इव्हेंट आहेत जे पॉसिबल आहे परफॉर्मन्स त्याचा होण्यासाठी अशा प्रकारचे इव्हेंट इथे कॉन्ट्रॅक्टमध्ये मेन्शन केले गेले पाहिजेत. इम्पॉसिबल गोष्टी इथे असू नयेत. सो दीज आर द इसेन्शियल्स ऑफ ई कॉन्ट्रॅक्ट.
हे आपले इसेन्शियल्स जे आहेत हे इथे कंप्लीट झालेले आहेत.